मी ना जनरली मुलींचे किंवा जे काही यूट्यूब व्हिडिओज बघते, छान सगळ्या तयार होऊन बसलेल्या असतात. नॅचरल डे लाईट असतं किंवा छान लाईट असा पडलेला असतो. पण मला गप्पा मारायच्या आहेत आणि घरातल्या अवतारात गप्पा मारायच्या आहेत आणि मन मोकळं करायचं आहे आणि बरंच काही सांगायचं आहे. आणि मला असं वाटलं, जर खरं खरं कंटेंट करायचं आहे ना, तर मग अगदी ऑथेंटिक असलं पाहिजे. कारण ऑथेंटिसिटी म्हणजे अगदी खरेपणा ह्या जगातून लोप पावायला लागलाय. हा मोकळा श्वास घेणं फार महत्वाचं असतं. आणि ना, आज ना मी माझ्या कृष्णा बल्लूला ठेवलंय डे केअर सेंटरमध्ये, जे मलाच ठेवता येत नव्हतं. मलाच असं वाटायचं ते तिथे नीट राहतील ना, खातील ना, पितील ना. कृष्णाचे खाण्यापिण्याचे नखरे तर तुम्ही बघितले असतील, तो रोज त्रास देतो. गेले 6 वर्ष, कृष्णा 6 वर्षाचा आहे आणि बल्ल्या 2 वर्षाचा आहे. खरोखर त्या आया, अगदी माझी आई पण त्यातली एक, अविरत काम करायचं. आणि आयुष्य कशासाठी आहे म्हणजे झटायचंच असतं. स्ट्रगल कोणाला चुकलेलं नाही आणि झिजण्यामध्येच मजा आहे. अगदी सगळं ठीक आहे. पण बायकांनो, मी खूप ठिकाणी असे व्हिडिओज बघत असते आणि असे छान गुळगुळीत कोट्स असतात इंग्लिशमधले, मग हिंदीतले सिनेमे असतात वुमन एम्पॉवरमेंटसाठीचे. हे सगळे विचार मला पटतात. पण खरंच जेव्हा ॲक्शन घ्यायची वेळ येते ना, माझ्या बाबतीत तरी मला असं होतं की कसं म्हणजे ते इतकं आपल्या रक्तामध्ये, घुट्टीमध्ये आपल्याला पाजलेलं असतं ना लहानपणापासून, की नाही, तुम्ही स्वतःला लास्टच ठेवायचं असतं. कित्येक वर्ष एव्हिएशनमध्ये होते मी, एअर होस्टेस होते. आणि रोज आपलं ते आम्ही कवायत केल्यासारखं सेफ्टीचे व्हिडिओज, सेफ्टी डेमॉन्स्ट्रेशन्स करायचो. तुम्ही बघितली असतील. त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा असता मुद्दा, आपातकालीन स्थिति में अपना मास्क पहले पहने, दूसरों को बाद में पहनाए. एवढे वेळा मी ते रिपीट केलंय. मी स्वतःला सांगितलंय की अरे, आपण स्वतःचं नीट आधी बघायचं. पण मला असं वाटतं की स्वतःचं कधी बघायचं, आपातकालीन स्थिती में. ती आपातकालीन स्थिती आपण स्वतःवर येऊच का देतो? एवढी वेळच का येऊ द्यायची की आता मला नाही जमत आणि आता मी कोलॅप्स होईन. मी हे जे काही बोलतेय ना, हे तुम्हाला नाही, मी आपल्या रामदासांनी जसे मनाचे श्लोक केलेत तसं मी स्वतःला सांगते या व्हिडिओतून. कधीतरी मी स्वतःलाच बघीन आणि ऐकीन की अरे हो, मी स्वतःला समजवते. आणि आता ते बघा कसं छान मनात एक एक निघत असतं बाहेर. किती लोकांना मनाचे श्लोक येतात हो आजकाल आपल्या मराठी मुलांमध्ये, जेनझीमध्ये. डिप्रेशन असं मस्त बोकाळलंय सगळ्या जगभरात. देवधर्म तर केला पाहिजेत, पण रामदासांचे मनाचे श्लोक नुसते म्हणायला लागल्यानंतर मला माझ्या डोळ्यातनं असे घळा पाणी यायला लागतं की रामदासांना माहीत होतं का डिप्रेशन बोकाळणार आहे? तुम्ही स्वतःच्या मनाची काळजी घेतली नाहीत तर तुम्ही कुठे देवदेव करणार? देवापर्यंत पोचायला तुमचं मन हलकं असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. तुमचा संवाद देवाशी चांगला साधण्यासाठी मनाने तुम्ही भक्कम असले पाहिजेत. मेंटल हेल्थ नावाचं गुळगुळीत नाव दिलं जातं त्या गोष्टीला. मुळात माझं नेहमी म्हणणं असतं, तुम्ही माझ्या आधीच्या पण आणि पुढच्याही व्हिडिओजमध्ये बघाल की मराठी बोलताना आपल्याला ह्या सगळ्या इंग्लिश शब्दांची गरज का पडते, जी मलाही पडायला लागली. मी शोधते. म्हणजे आता मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य हा शब्द आहे आपल्याकडे. मेंटल हेल्थ का? पण तो आपण वापरतच नाही ना. मानसिक स्वास्थ्य असं म्हटलंच जात नाही. ठीक आहे, काही नाही, जरा थोडं विषयांतर झालं. नको रे मना, अशा बऱ्याच
बरीच वाक्य आहेत आणि बरेच श्लोक आहेत मनाच्या श्लोकांमध्ये. असं करू नको म्हणा, तसं करू नको म्हणा. माझ्या मतेनं मी आता हनुमान चालीसा आणि ह्या सगळ्याबरोबर मनाचे श्लोक म्हणायला सुरुवात करीन. किती छान काउन्सिलिंग आहे ते. स्वतःला स्वतःनी केलेलं काउन्सिलिंग श्लोकामध्ये. आय बुवा, मराठी असल्याचा अभिमान मला दरवेळेला वाटत असतो. तसा आत्ताही वाटतो की बोलता बोलता लक्षात येतं की आपल्याकडे काय जबरदस्त मराठी साहित्य आहे. यूट्यूबमध्ये टाकण्यासाठी नाही, उगाचच आपला बोलबाला करण्यासाठी नाही, पण जर काही आया, आज्या, आजोबे, वडील बघत असतील तर तुमच्या मुलांना आयपॅड आणि काय पोकेमॉन, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ह्याच्या बरोबरीने मनाचे श्लोक घोकायला सुरुवात करायला लावा. मी खरंच सांगते, आत्तापासून सुरुवात करायला लावा. त्यांना कळणार काही नाही, पण जसे जसे मोठे होतील आणि जशी जशी त्यांची पिढी पुढे जाईल, हा डिप्रेशन नावाचा आजार फार सगळ्यांना येणार आहे, खूप लवकर छोट्या वयात येणार आहे. शिकवा त्यांना मनाचे श्लोक. आज ठरवलं, बघा ना, आज तर शनिवार आहे. मी नाही गेले हनुमानाला तेल घालायला. माझा फार लाडका आहे तो, सगळ्यात लाडका, माझी इष्ट देवता. मी त्याला म्हटलं आज नाही येऊ तेरे मला. घरातच मी शांतपणे जरा मोकळा श्वास घरात घेणार आहे. मला खूप आवडतं देवळात जाऊन तेल घालायला आणि त्याच्याजवळ बसायला, पण मग ती गर्दी असते आणि मग भरभर तिथून उठायला लागतं. जरा शांतपणे त्याला बघत बसावं कोपऱ्यात. तर तोपर्यंत भाविक इतके आलेले असतात की मला असं वाटतं, दादा मला यायचं आहे तुझ्याकडे, पण आज मी अशा प्रकारे माझं घर ठेवलं आहे. नवरा गेला आहे पिकनिकला, पोरांना पाठवलं मी. कॅमेरा जरा हलतोय, सॉरी, हातातनं पकडला आहे, उगाचच स्टँड नाही ठेवला. हे बघा केसाचं काय अवस्था झाली आहे. पण दादाला मी म्हटलं, हनुमान दादाला, मी आज तुझ्या घरी नाही येत, तू ये माझ्या घरी. देवाबत्ती केली आहे आणि म्हटलं व्लॉग करावा. देवाशी बोलणं फार महत्त्वाचं असतं, नाही? असतात माणसं आजूबाजूला आणि ती मदत करतातही. दे से गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. परत एक गुळगुळीत वाक्य, सुंदर, स्वच्छ. स्वतःची मदत केल्यानंतरच देव तुमची मदत करणार आहे. मला स्वतःची मदत करायची आहे. फार सुंदर आहे माझं आयुष्य, खूप सुंदर आहे. बस जरा विस्कळीत झालं आहे आणि त्याला जबाबदार मीच आहे बरं का, दुसरं कोणी नाही. आणि कशी काय मी जबाबदार? दरवेळेला प्रत्येकाला मी महत्त्व दिलं, स्वतःला बाजूला ठेवलं. आणि स्वतःला बाजूला ठेवता 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 असं झालं की, म्हणजे ना, मी ह्याचं उदाहरण असं देऊ शकते की एखाद्या ट्रेनच्या तिकिटाची लाईन, कुठलीही लाईन असेल, हा एक स्वभाव आहे माझा की चला आपण लाईनमध्ये उभं राहायचं आहे, शहाण्यासारखं नियम पाळायचे आहेत म्हणून मी लाईनमध्ये उभी असते. हळूहळू लाईनमधून मी पुढे जायला लागते, लोक संपायला लागतात आणि एक 2-4 लोक असतात, तेव्हा एखादी आंधळी बाई येईल तर मला असं वाटतं बरं चल तुमचं होऊ द्यात. मग कोणीतरी म्हातारं कोतारं येईल, बरं तुमचं होऊ द्यात. कोणीतरी जोरात 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 उशीर झाला म्हणून असं येतं की आत्ता जर आम्हाला तिकीट मिळालं नाही ना, तर जर ट्रेन सुटली तर फार अवघड आहे. मला असं वाटतं बरं तुमचं होऊ द्यात. हो, तुमचं होऊ द्यात करता करता मला लक्षातच येत नाही की माझ्यासमोर 3च माणसं उरली होती, आता मी पुन्हा गेली आहे मागे. काय हे? मग ह्याचा दोष कोणाला द्यायचा? स्वतःला. नाही म्हणायला जमलं पाहिजे. आणि तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही जगासमोर वाईट ठरता आणि अशा वेळेला जगाची नाही करायची पर्वा.
नाही करायचा विचार. दया करावी, पण स्वतःवर आधी करावी. ही वेळ नाही येऊ की तुमची लोकांना दया येईल. आपणच असतो आपल्या सगळ्या गोष्टीला जबाबदार. म्हणतात ना वामनराव पै, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कुठे नाही म्हणायचं कळलं पाहिजे, कुठे थांबायचं कळलं पाहिजे. तिथेच चुकते मी. हा, विचार करते तुमच्याशी काय बोलू. खूप खूप काही आहे बोलण्यासारखं तुमच्याशी, स्वतःशी. कुठल्याही प्रकारे काहीही व्यत्यय न येता असा शांत वेळ मिळतच नाही हो. फोनवर टॅन 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 नको त्या गोष्टीची नोटिफिकेशन सारखी वाजतात. नाही तर कुठेतरी दरवाजावर सारखी मरायला बेल वाजत असते. नाही तर माझी 2 पोरं बुबू बुबू करतात, त्यांना मी शांत बसलेले दिसले की. ध्यानस्थ व्हायला जावं तर त्रास, पूजा करायला जावं तर त्रास, घराच्या बाहेर जावं तर मला असं वाटतं की नकारे कोणी भेटू मला येऊ बोलायला माझ्याशी. असं नाही की मला माणसं आवडत नाहीत, पण असं उगाच फालतू 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 लोक कुठल्या कुठे वाहत जात असतात ना. मला असं होतं की आपण काय बोलतोय, समोरचा काय बोलतोय, तो काहीतरी जस्ट लीव मी अलोन. मी नाही आहे ना तुम्हाला त्रास देत. मी माझं काम एकटी एकटी करते ना, मग कशाला येता मला चोचा मारायला. अशीच अवस्था झाली सध्या माझी. मी ना कंगना रनौतचा एक इंटरव्ह्यू बघितला होता, त्याच्यामध्ये ती म्हणत होती की मी नाही कोणाला त्रास द्यायला जात, येही आ जाते हैं जलने पतंगो जैसे. मला इतकं हसू आलं आणि मला असं वाटलं माझ्या बाबतीत बरेचदा असं होतं की मी ना अशी खूप फाडफाड बोलते, खडाखडा बोलते, पण एखाद्याला लागावं म्हणून नाही, खरंच नाही. कोणाचं मन दुखवणं हा माझा अजिबात हेतू नसतो. पण समोरच्या व्यक्तीच इतक्या नॉनसेन्स असतात की त्यांना ना तुम्ही दिलेले हिंट्स कळत नाही. तुम्ही जरा चुळबुळ करायला सुरुवात केली की समोरच्या व्यक्तीला हे कळत नाही की मी इंटरेस्टेड नाही आहे तुमच्याशी बोलण्यात. समोरच्या व्यक्तीला जर मी उगाचच हेडफोन्स लावून ठेवते की जेणेकरून त्याला वाटावं किंवा तिला वाटावं की मी फोनवर आहे. हां, हॅलो हॅलो मॅम, आय एम ऑन द फोन. तरी आपलं काय मॅडम करायचं. आणि मग असं होतं की किती एखाद्याला टाळणार तुम्ही, किती टाळायचं. म्हणजे ह्या अशा फालतू लोकांपासून घाबरून आपण का राहायचं. आपण घराबाहेर पडतो तेव्हा नको ती टाळकी दिसतात. त्यामुळे आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायला सुरुवात करणार आहे. घरातनं बाहेर पडताना मी स्वतःला आणि देवाला आणि ह्या ब्रह्मांडाला सांगणार आहे, मला आजचा दिवस मस्त घालवायचा आहे. जो जाणारच आहे, खूप छान जाणार आहे. आणि काही नकारात्मक बोलायचंच नाही, बरोबर. मला माझ्या छान दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. याला काय कसं म्हणू, हे जरा सकारात्मक कसं बोलू, जरा मला कोणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतं का प्लीज. बाकी मी बरी आहे. मी काय मनोरुग्ण नाही आहे. हे माझ्या अशा अवताराला मला मनोरुग्ण समजू नका. तुम्हाला असं वाटत असेल की आपली एकटीच बडबड करते, कुठलाही विषय पकडत नाही आहे. पण बस मला गप्पा मारायच्यात, मन मोकळं करायचं होतं. बाय, टाटा.